आणि कुठेतरी ही विकेट उस्मानची येते. उद्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना असेल. ज्यांचा पहिला सामना आहे ठीक 9:15 वाजता टॉस केला जाईल. चंदन 11 महुआ आणि त्याचबरोबर सुयोग स्पोर्ट्स दापोली. ठीक 9:15 वाजता 8:45 टॉस केला जाईल आणि 9ला बरोबर पहिला बॉल टाकला जाईल. याची नोंद घ्या. जो उशिरा येईल त्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सुपर सिक्सची दुसरी मॅच असेल स्वर्गीय दोंडू शेठ वास्कर दुतुम कुंडेवान आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वस्तिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन. आणि त्यानंतर थर्ड मॅच मध्ये आपण पाहणार आहोत शिवन्य 11 आदई आणि या मॅचचा विनर जे असेल सुपर सिक्सची थर्ड मॅच. असा उद्याचा शेड्यूल आहे. येस, उद्या बिफोर 5 PM 5 वाजण्या अगोदर फायनल कंप्लीट करायचे. त्यामुळे बरोबर 8:45ला टॉस केला जाईल. 9ला पहिला बॉल पडेल पहिल्या मॅचचा. चंदन 11 महुआ आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली. शॉर्ट ऑफ लेन जरूर होता. सॉफ्ट हँडने आपण पाहतोय पॉईंटकडे बॉल चाललाय. डबलचा कॉल पहिली धाव धावत होता तेव्हाच दिला होता पण फिल्डिंग चांगली झाली त्यामुळे योगेश पवार यांनाही थांबावं लागेल. सिंगल सोबत स्कोर सध्या पुढे चाललाय. हळूहळू आपण पाहतोय धावफलकावरती 17 धावा आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस संकेतजी नाईक यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी साहेबांना विनंती करेन आपण मंचावरती या. सुस्वागतम. ऑफ स्टंपचा बाहेरचा आहे बॉल फ्लाय स्लिपकडे. थ्रो बॉल हातात आला नव्हता त्या अगोदरच करण्याचा प्रयत्न होता समर्थ कडू यांचा आणि त्यामध्ये आता एक धाव. छोट्या छोट्या चुका फार महागात पडतील. जेव्हा एक एक धाव महत्वपूर्ण असेल तेव्हा जेव्हा तुम्ही चेस करत असाल सेकंड इनिंगमध्ये या सर्व गोष्टींची आठवण जरूर तेव्हा मात्र होईल. स्क्रीनवरती तुम्ही योगेश पवार दादा यांना पाहताय. महाराष्ट्र रणजीपटू लेदर बॉल क्रिकेट सातत्याने डी वाय पाटीलसाठी जे खेळलेले आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये फील्डिंग कोच म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे. रायगडासाठी बराच वेळ टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेट खेळलेत आणि पूल करत असताना यावेळेला बॉल डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. पवारची पॉवर षटकार. बाबा बाबा लेफ्टीसाठी राऊंड द विकेटने आला आणि साईड आर्म अँगलने हा बॉल आपण बघितला रिलीज करत असताना भावेशला. बॉल आत आणायचा होता तो जरूर आत आलाय पण बॅटवरती आला आणि बॉल थेट बाहेर गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या. षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 24 धावा. बॉलची चाच पडताना जरूर केली जाईल आणि आता बॉलची मागणी देखील करण्यात येते योगेश पवार यांच्याकडून. आजचा संपूर्ण दिवस पाऊस तितकासा पडला नाही. एका मॅच मध्ये पडला तिथेही धावा बनल्या. या खेळपट्टीवरती धावांचा पाऊस देखील आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. रायगडचे कूलर बॉय अमितजी नाईक हे देखील मंचावरती त्यांचे आगमन झालेले. सो त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. रायगड क्रिकेटने बऱ्याचशा खेळाडूंना बऱ्याचशा उपाधी दिलेल्या आहेत त्यांच्या खेळाने आणि आज ही बरीचशी नावं तुम्हाला जरूर ऐकायला मिळत आहेत. धावफलकावरती 24. एक विकेट. 8 वरती योगेश पवार आहेत. रवी सोलंकी नुकतेच आले. 2 वरती ते देखील खेळत आहेत. सुरुवातीला उस्मानचं आक्रमण आपण बघितलं होतं जिथे 10 धावा त्यांनीच जोडल्या होत्या आणि अमितजी नाईक यांचं आगमन झालं. आतापर्यंत 27 कूलर ज्यांनी मिळवलेले आहेत. वाह. भावेश सॉफ्ट हँड यावेळेला बॉलचा लाईनमध्ये आला आणि अगदी समोर सॉफ्ट हँडने खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरकडे सिंगल कंप्लीट केली आहे. स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे आणि या सिंगल सोबत जर आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना श्रीजा KPC इनामपुरी धावफलकावरती 25 धावा एक गडी बाद.
मराठी हा विषय नुकताच आपण जर बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहिला. मराठी बोललं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे, मराठी भाषा जी शाळांमध्ये आली पाहिजे, तिसरी भाषा कोणती असेल त्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपण जरूर बघितल्या. जेव्हा जेव्हा न्यूज चॅनल असेल, मोबाईलवरती इंस्टाग्राम ओपन केलं आणि वारंवार मराठी भाषेवरतीच तुम्हाला अपडेट्स येत असताना पाहायला मिळायचा. 2 वर्ष खेळ संपलाय, 25 धावा, 1 विकेट. पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी कॅप्टन येतोय मोठ्या विश्वजित ठाकूर. संपूर्ण या रायगड प्रीमियर लीग सीझन 1चा विचार केला तर आतापर्यंत आपण 14 अर्धशतकं बघितली, इंडिव्हिज्युअल 50s आणि 2 विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. विनेश पाटील आणि त्याचबरोबर आजच आपण अंकुर सिंग यांच्याकडून 1 विकेट हॅट्रिक बघितली. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघ्या 13 धावा खर्च करत असताना 4 विकेट. सर्वोत्तम स्पेल आजचा अंकुर सिंग कडून आपण जरूर बघितला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, अपील जरूर करतायत. आताही अपील सुरू आहे. विकेट कीपर त्यासोबत थर्ड मॅन, पॉइंट, गोलंदाज अपील करत होते, पण विश्वजित ठाकूर तितका कॉन्फिडेंटली अपील करत असताना मला पाहायला मिळाला नाही. बाउन्स होता जरूर या बॉलमध्ये, कट करायचं होतं. आता फिल्डिंगमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात बिकॉज लास्ट बॉल थोडासा लेट खेळले होते योगेश पवार. जरूर बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही, पण आता बॅकवर्ड पॉईंटकडे फिल्डर सेट करण्यात आलाय. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 25. खेचून मारण्याचा प्रयत्न, विकेट किपरने मिस्टेक केली आणि बॉल निघालाय. विश्वजितचा वेग, बॅटर मिस होतोय, विकेट किपर मिस, लॉंग स्टॉपला चौकार. स्पष्टपणे चेहऱ्याचे हावभाव दाखवून देतात. विश्वजित नाराज आहे. मला आठवत आहे लास्ट ओव्हर जेव्हा तो पहिली ओव्हर टाकत होता, शेवटचा बॉल डॉटच होता, पण तेव्हाही मिस्टेक झाली होती आणि तेव्हा समर्थ कडू यांच्याकडून ती मिस्टेक होत असताना एक धाव गेली होती. छोट्या छोट्या जरूर चुका आपल्याला पाहायला मिळतात आणि या वेळेला एक चूक होती आहे. या छोट्या छोट्या चुका नाही आहेत. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. योगेश पवार प्रयत्न तर करतात मोठ्या विरुद्ध देखील आक्रमण करण्याचा, कारण धावा त्यांनाही पाहिजेत. हे मॅच महत्वपूर्ण. इथून जिंकले तर सुपर 6चं तिकीट त्यांना मिळणार आहे. ठाकूर सॉफ्ट हँडने खेळलाय, पॉइंटकडे बॉल चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे. पहिली धाव फार वेगाने मिसफिल्ड, इथेही झाले. डबलचा कॉल सक्सेसफुल होईल. मिस्टेक, वारंवार क्षेत्ररक्षणामधून चुका होतात आणि त्यामुळे इथे स्पष्टपणे दिसते नाराजी कॅप्टन कडून. एक एक धाव महत्वपूर्ण आहे आणि सध्या अशा पद्धतीने जर तुम्ही धावा देतायत आणि दुसऱ्या बाजूने आपण धावासंख्येचा विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 1 विकेट जरूर पडले, मात्र श्रीजा केपीस इनामपुरीचे धावफलक ताडीवान. 31 धावा धावफलकावरती. चांगली बॉलिंग या षटकामध्ये. सुरुवात जरूर उस्मानने आक्रमक केली होती, मात्र त्यानंतर कमबॅक. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर चाच पडलाय, खाली पडलाय आणि आता बॉल देखील निघून गेलाय. आणखी एक मिस्टेक, काय करणार विश्वजित ठाकूर, चौकार. सध्या आपण पाहतोय 36. 36 धावा ॲव्हरेज रन रेटने स्कोर कार्ड पुढे चाललंय, पण मागच्या काही मॅचेसचा विचार केला 100 धावा सहजरित्या आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे योगेश पवार आणि त्यांच्या सोबतीला असलेले रवी सोलंकी हे देखील विचार करत असतील. ठीक आहे, सुरुवात 3 ओव्हरमध्ये आपण ॲव्हरेज केली आहे, पण यानंतर आपल्याला कदाचित आक्रमण करावं लागेल. विकेटची पर्वा न करता धावा जमवाव्या लागतील. 80, 85, 90चा विचार आपल्याला करावा लागेल. वेग प्रचंड होता. थर्डमॅन कडे पुन्हा एकदा बॉल निघाला. विकेट किपरने पुन्हा एकदा चुकी केली आहे. पहिली धाव तर फार वेगाने थ्रो येतोय, तो आता विकेट किपरने कलेक्ट केलाय. सो ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपला. रवी सोलंकी यांच्याकडे स्ट्राईक असेल. 37 for 1, 37ला 1.
इमोशन जरूर आपल्याला विश्वजित ठाकूर यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतात. फार जिद्दी आहे, चिकाटी त्याच्याकडे आपण पूर्वीपासून बघितलेले आणि त्याच मेहनतीच्या जोरावरती आज इतकं मोठं नाव लौकिक त्याने कमवलेलं आहे आणि कुठेतरी ही मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या टीम हर्डलमध्ये आता ही चर्चा करणार आहे प्रामुख्याने की फिल्डिंग डिपार्टमेंटला आपल्याला लक्ष द्यायचं. आता एक एक धाव महत्वपूर्ण ती रोखायचे. गोलंदाज प्रयत्न करतात, त्यांना जर क्षेत्ररक्षणाची साथ नसेल तर धावा कशा रोखाल तुम्ही. स्मार्टनेटचे ओनर रत्नागिरीहून खास या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपण पाहतो आदरणीय शाबाज सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीगच्या संपूर्ण आमचा आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीकडून आणि संपूर्ण लाडक्या आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. 37 धावा धावफलकावरती एक छोटी टीम मीटिंग कॅप्टनने लगेचच बोलवली. काय चुका होत आहेत, काय सुधारायचं आहेत, आता नाही सुधारल्या, वेळ बा जास्त चाललाय. सो प्लीज बॅटिंग करणारी टीम आपल्याला या सूचना असतील. नो बॉल 16 वरती योगेश पवार आणि त्याचबरोबर 3 बॉल 3 वरती रवी सोलंकी. आतापर्यंत मोठा फटका गवसला नाही. विश्वजितच्या 2 षटकांचा स्पेल संपलाय. चांगली बॉलिंग त्याने केलेली आहे आणि 4th ओव्हरला सुरुवात होत असताना वैभव पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिला बॉल वैभव. ओ सफल झाला होता. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग. येस आणि अंपायरचा सिग्नल देखील येत असताना आपण पाहतोय वाईट. सिंगल सोबत सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो 38 आणि 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंटरेस्टिंग 3 षटक आहेत. 80, 85 डोळ्यांसमोर हे टार्गेट जरूर बॅटर ठेवतील. खराब बॉल समोर टाकलाय आणि समोरच मारलाय. लॉंग ऑनचा बार. सोलंकीचा सुपर षटकार. मागचा बॉल फुल लेन जरूर आपण बघितला, तो मात्र लेग स्टंपचा बाहेरून गेला आणि यावेळेला अगदी पुढे पडलेला बॉल पुढेच मारलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलेला षटकार. धावफलकावरती आपण पाहतोय 44. वेग वाढवायला सुरुवात, काउंटर अटॅकला सुरुवात केली सोलंकीने. वाईट नंतर इथे षटकार आलाय. वैभव पुन्हा एकदा तयार होतोय. ओ यावेळेला स्टेप आउट देखील झाला होता रवी सोलंकी, बट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर जरूर विचारतोय अंपायरला, नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरला पण योगेश पवार स्पष्टपणे सांगतात हा बॉलच क्लिअर कट आतमधून गेलाय, फार आतमधून. लेग स्टंपचा बाहेर स्टेप आउट झाला होता. दॅट्स वाय त्याला असं वाटलं असावं की हा बॉल कदाचित जास्त बाहेर वाईड असावा. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 44. परिवर्तन वारंवार फिल्डिंग मध्ये. फाईन लेग आत, थर्ड मॅन बाहेर, बॅकवर्ड पॉइंट बाहेर, कप पॉइंट बाहेर, एक्स्ट्रा कव्हर देखील बाहेर, मिड ऑफ आत आहे आणि त्यासोबत आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ओ बॅकफुटला इथे थांबला होता, बाउन्स होता, कट करायचं होतं, बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. चांगलं कमबॅक. एक षटकार जरूर आला, तो बॉलच खराब होता, पण त्यानंतर चांगले बॉल टाकत असताना कमबॅक केलंय वैभव पाटीलने. कमबॅकची गरज होती. काउंटर अटॅकचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने रवी सोलंकी करतोय. नावात सध्या आपण पाहतोय 44. खोला टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेग कडे, डीप मधून फिल्डर वेगाने, पहिली धाव फार वेगाने. डबलचा प्रयत्न मध्ये थ्रो चांगला आलाय की खराब आलाय. ओव्हर तोला जवळपास 3-4 फिल्डर आणि इथे एक धाव. या क्षेत्ररक्षणामधून ज्या काही चुका घडलेल्या आहेत, विनय सध्या ते रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. विकेट किपर देखील चेंजेस आपल्याला होत असताना तिकडेही पाहायला मिळाले. लेदर बॉल क्रिकेट खेळलेले आहेत आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने ते रक्षकाचीच भूमिका पार पडत आलेल्या आहेत. सो त्यांच्यासाठी थोडंसं इझी असेल. रबर बॉल. 46 धावा. इव्हिनिंग सेशन मध्ये आता कुठेतरी पावसाची हजेरी आपण पाहतोय. शेवटची मॅच आहे, गुरु शिष्याची जोडी. ऑपोनंट जरूर दोघंही ऑपोजिट आहेत. ओ व्हॉट अ शॉट. ऑफ स्टंपचा हलका बाहेर भेटलाय, स्लाइटली ओव्हर पिच आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर आला. क्रिकेटचं मादक
सौंदर्य दाखवणारा रवी सोलंकीचा षटकार. हे तापला हे गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. दुसरा षटकारी आलाय. त्या अगोदर आपण जरूर 2 डॉट बॉल बघितले होते. स्कोर ऑन 52. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव पाटीलचे षटक 15 धावांचं. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 2 पुढे टाकले. ओपी चालले आणि ते दोन्ही रवीच्या बॅटमधून आपण षटकार बघितलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील वैभव पाटील ऑन साइडला हुक केला आणि बॉल डी फाईन लेगला. फाईन लेग आत होता त्याच्यावरतून आला अंपायरचा सिग्नल. षटकार. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 58 धावा. 1 गडी बाद. श्रीजा केपीसी नामपुरी. पाऊस आला. तो जोराने आला. हवा मात्र तरी प्रेक्षक कुठे हळले नाही. एक पारितोषिक आलेलं आहे. आशीर्वाद साठी एक पारितोषिक आलेले आहे. 5th ओव्हर मध्ये आलेले आहेत. विकेट हॅट्रिक साठी राकेश दादा गायकवाड यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. विकेट हॅट्रिक साठी आशीर्वादला. 5th ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल ऑफसमचा बाहेरचा बॉल. यावेळेला लिफ्ट केला योगेश पवार यांनी. विकेट किपरने कव्हर केला चांगल्या पद्धतीने. पण अंपायरचा सिग्नल वाईड. फार जास्त बाहेर. ऑफसमला जरूर आले होते योगेश पवार देखील. सिंगल सोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 59. 2 ओव्हरचा खेळ बाकी. या 12 बॉल मध्ये प्रयत्न जरूर. ज्या गोष्टीचा मी अगोदर उल्लेख केला होता की टार्गेट मनोमन त्यांनी ठरवलेलं आहे तिथपर्यंत त्यांनाही पोहोचायचं आहे. फुल लेन डाऊन द ग्राउंड खेळले. बॉल लॉंग ऑफ कडे चालला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश चांगली फिल्डिंग. भावेश नाईकने देखील जबरदस्त बॅटिंग या पहिल्या हंगामामध्ये केलेले आहे. आयकॉन म्हणून आपण धारावीचे 3 खेळाडू बघितले ज्यामध्ये विकी भोईर असेल, धीरज भोईर असेल आणि त्याचबरोबर भावेश नाईक. ऑपोजिट टीम मध्ये विकी आपल्याला पाहायला मिळतील. टोटल स्कोरचा विचार केला तर 60 धावा धावा फलकावरती. 5वर षटक प्रगती पथावर आहे. ज्या काही सुरुवातीला फिल्डिंग मधून चुका झाल्या त्यानंतर सुधारत्या 3 ओव्हर नंतर. फुल टॉस. यावेळेला ऑन साइडला स्वीप केलाय. स्लॉग हिट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून रवीचा बॅट मधून. आणखी एक सुपर षटकार. स्लॉग हिट. आतापर्यंत जे काही षटकार आपण बघितलेले आहेत रवीचा बॅट मधून कॉपी बुक स्टाईल होते. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला आलेला, एक्स्ट्रा कव्हरला आलेला, त्यासोबत आपण बघितलं आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला. आणि या षटकारासोबत धावा फलकाचा आपण विचार केला तर 66 धावा. पाऊस येतोय, धावा देखील येत आहेत. 5वर षटक प्रगती पथावर असताना ऑन साइडला ड्राईव्ह केल्या वेळेला बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेट कडे. डीप मध्ये फिल्डर आहे. मी म्हणेन कदाचित सिंगल वरती त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता सोलंकीचा. सिंगल सोबत योगेश पवार येत असताना स्ट्रायकिंग एंडला. आणि प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर आपल्याला 14.89च्या करंट रन रेटने 89 जरूर दाखवत होता स्क्रीनवरती.
मनोमन कुठेतरी त्या जरी झाल्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी बॅड लाईट ढगाळ वातावरण त्यासोबत पाऊस जर पडत राहिला तर ते गोलंदाजांना ॲडव्हान्टेज असू शकतं सेकंड सेशनमध्ये. पुढचा बॉल आशीर्वाद. ओहो, कदाचित इनर रेज होती, विकेट किपर मिस्टेक करतायत, बट एक धाव त्यामध्ये. स्वतः आता विश्वजित ठाकूर यांना आपण बघितलं त्या ठिकाणी अंपायरचा बाईचा सिग्नल आला. बॅट आणि बॉलचा कोणताही सिग्नल संपर्क नव्हता. 68 वरती सध्याचं धाव फलक. आता पुन्हा एकदा अंपायर सांगतात एज होती. येस, आणि फुटबॉल सारखी ऍक्शन इथल्यामध्ये आपण बघितलं, रवीने हेडने किक दिली होती. पुन्हा प्रयत्न जो षटकार आला होता स्लॉक स्वीपचा होता, पण यावेळेला डाऊन दिले. अंपायरचा सिग्नल व्हाईट सोबत धावा देखील आपण बघितलं तर त्याचा जाऊन पोहोचलाय 69 वरती. हळूहळू का होईना धावा येत चालल्यात. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये भावेश नाईकचा 12 आल्या. विश्वजितने जेव्हा कंटिन्यू केलं होतं थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा 12 आल्या. मात्र मागचं षटक वैभव पाटीलचं ते मागणं राहिलं होतं, कारण त्यामध्ये 21 धावा आल्या होत्या. आशीर्वाद समोर ऑन दी राईज, लॉंगॉनकडे बॉल चाललाय. फील्डर त्या ठिकाणी भावेश आहेत. बॉल थांबलाय, तो आता बॉल पर्यंत धावत येतोय. डबलचा कॉल दिलाय, पवार धावतोय आणि सोलंकी देखील डेंजर एंडला, अर्थातच स्ट्रायकिंग एंडला थ्रो होता, तो थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा देखील येत आहेत. आणि या 2 धावांच्या साह्यानं स्कोर आपण पाहतोय तो 71. सुपर 12चा हा आजचा शेवटचा सामना श्रीजा केपीसी इनामपुरी यांच्या अगेन्स्ट वीर मराठा जोय पेणमध्ये. 71 71 धावा 5व्या षटकातील असेल शेवटचा बॉल. मिड ऑफ आत आहे बॉल, त्याच्या वरतून चाललाय. वाईड ऑफ लॉंग ऑफचा फील्डर फार वेगाने बॉल वरती येत असताना फिल्डिंग चांगली झाली. थ्रो करत असताना थोडासा बॉडीचा बॅलन्स गेला आणि त्यामध्ये 2 धावा. सो लास्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक असेल योगेश पवार यांच्याकडे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 विकेटचं नुकसान. श्रीजा केपीसी इनामपुरी धाव फलकावरती 73. पाणी थेंब थेंब गळ घेऊ नका प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून सूचना येते. बॅटिंग करणारी टीम आणि त्याचबरोबर फिल्डिंग करणारी टीम, अर्थातच वीर मराठा जोयपेण आणि श्रीजा केपीसी इनामपुरी दोन्ही संघांना विनंती असेल. अनेक सेशन आपल्याला कंप्लीट करायचं आणि जवळपास 5:37 सध्या झालेली आहेत. लास्ट सेशन आणि बाकी आहे. या फर्स्ट सेशनची लास्ट ओव्हर आणि बाकी आहे. 73 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी अनोखी मनोरंजक गाणी आपण सकाळपासून जरूर ऐकली. डीजे SDC सूरजजी चौधरी यांचे मनापासून आभार. आम्हाला चांगली साथ दिली. ते केव्हाचे प्रथम नागरिक सरपंच कांचनजी पालकर सर जेव्हा जेव्हा रायगडामध्ये येतो तेव्हा बहुतांशी स्पर्धांमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून त्यांची भेट होते. थँक्यू सो मच. आवाज ज्यांचा ऐकला टेलिव्हिजन समालोचक कुणालजी दाते सर, जयश्री भोसले सर यांचे मनापासून आभार. 73 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हरला होती सुरुवात आणि बॉलिंग मार्कवरती कंटिन्यू करत असताना आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये आला वैभव. वैभव पाटील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नव्हतं. सेल्फ फॉलोअर मध्ये बॉलला अडवलंय. धाव मिळणार नाही. पहिला डॉट बॉल आलाय. पाहूया टार्गेट काय सेट होणार आहे. 5 बॉल बाकी आहेत. योगेश पवार स्ट्रायकिंग एंडला आहे. मोठे फटके यायला पाहिजेत. 80च्या पुढे जायचंय तरच गोलंदाजाने ते बेनिफिट असेल. पाऊस पडतोय, बॉल स्किट होणार आहे, वेगाने येणार आहे, पण तो तर त्याच वेगाने बॅटवरती आला तर तो त्याच वेगाने बाहेर देखील जाऊ शकतो. पुन्हा एकदा अंपायर्स कडून गार्ड घेत आहेत बिकॉज आता हे गरजेचं आहे. पाहूयात बॉल वेगाने येणार आहे, स्किट होणार आहे, मुवमेंटसाठी तितकीशी जागा मिळणार नाही. हो, शॉर्ट ऑफ लेन, चांगला बाउन्सर, बट इथे आता अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल आणि फिल्डिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केले. रिव्ह्यू 24 लाईव्ह इव्हेंट्स
संदेश दादा पाटील अँड ऑल टीम, संपूर्ण कॅमेरामॅनचं मनापासून कौतुक असेल. टेक्निकल एक्सपर्ट, ऑपरेटर, जबरदस्त कामगिरी. टेक्निकल स्कोरर, त्यांनी जबरदस्त भूमिका बजावलेली आहे. आणि त्यासोबत संपूर्ण आमचा आदर्श परिवार, आदर्श स्पोर्ट्स, विशालजी जितेकर, तेजस दादा मात्रे, आकाशजी तारेकर, सुमितजी दोंगडे, प्रफुल्ल पाटील, संदेश पाटील यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि प्रत्येकाची साथ आहे. जे जे आपल्याला खेळाडू ज्या पद्धतीने जयेशजी भोसले सर देखील म्हणाले की या मंचावरती सर्वाधिक मान्यवरांपेक्षा एक नामवंत खेळाडू मला VIP डाईसवरती गेल्या 6 दिवसांमध्ये पाहायला मिळाले. इट इज व्हाईट बॉल. आणि इथे 1/4 ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला. धावा फलकावरती आपण पाहतोय 74. शॉर्ट ऑफ लेंथ एज आहे. बॉल चाललाय मागे, विकेट किपरही धावतोय आणि रवी देखील धावतोय जो पोहोचेल स्ट्रायकिंग एंडला. सिंगल सोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 75 धावा. चांगला खेळ आतापर्यंत रवी सोलंकीने केला. 13 बॉलमध्ये 34 त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि आतापर्यंत 4 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सो चांगला शेवट तोही करू शकतो आणि त्याच्याकडून सध्या पॅव्हलियनला अपेक्षा असेल श्रीजा KPC इनामपुरीचा. चांगलं बॉलिंग युनिट, विकी भोईर, अंगद पाटील. त्यासोबत आपण जर बघितलं तर पॅव्हलियनकडे नौमान कालजाने जबरदस्त बॉलिंग केली होती लास्ट ओव्हरमध्ये. लास्ट 2 ओव्हरमध्ये 24 धावा डिफेंड करणारा संघ आहे. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, बॉल लॉंग लेग कडे चाललाय, मोठी गॅप होती, फिल्डर धावतोय, तो थांबलाय, मात्र बॉल न थांबता सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. आता चॅलेंज केलेलं ऑलरेडी 1/4 ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आली होती. सो आता हा बाउन्सर जरूर होता बट तो चेक केला जाईल थर्ड अंपायर कडून. एक्झॅक्ट कुठून अटेम्प्ट केला रवी सोलंकीने. सो अंपायरच्या डिसिजनला पुन्हा एकदा चॅलेंज करण्यात जरूर आलेलं आहे. रवी सोलंकी आणि योगेश पवार यांच्यामधली पार्टनरशिप जी मात्र 79 पर्यंत घेऊन जाते श्रीजा KPC इनामपुरीला. थर्ड अंपायरची वारंवार भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक डावामध्ये 2 रिव्ह्यू आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रत्येक कर्णधाराने घेतला. जिथे जिथे संकोच मनामध्ये होता अंपायरच्या डिसिजनवरती तेव्हा तेव्हा आपण या सर्व गोष्टी बघितल्या. टेक्निकल टीम सोबत जरूर थर्ड अंपायर जोडले गेलेले आहेत. हा बाउन्सर रवी सोलंकीने कुठे अटेम्प्ट केलेला आहे आणि सर्व प्रेक्षकांच्या नजरा देखील PCR रूमकडे. वेळ कमी आपल्याकडे, 5:45 वाजत आलेले आहेत आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायचे वीर मराठा जोहे पेंडला. सो कॅप्टनच्या चेहऱ्यावरतीची चिंता मला स्पष्टपणे जाणवते. सो डिसिजन लवकर यायला पाहिजे हीच अपेक्षा मॅनेजमेंट देखील करते. सो थर्ड अंपायर पुन्हा एकदा तिथे चेक करतायत. 24 लाईव्ह इव्हेंट्स आमच्या टेक्निकल एक्सपर्ट सोबत. एकोणऐंशी धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सो रिव्ह्यू सक्सेसफुल. इट इज नो बॉल. सो नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय. स्को मूव्स ऑन 80. 80 धावा धावा फलकावरती आहेत. सेकंड बाउन्सर आलाय, तो नो बॉल आहे आणि अर्थातच फ्री हिटचा बॉल फेस करेल रवी सोलंकी. 14 बॉलमध्ये 38 धावा आतापर्यंत इंडिव्हिज्युअल त्याचा बॅटमधून सेट बॅटर आहे. पाहूयात 4 बॉलचा खेळ आणि बाकी. पुन्हा एकदा वैभव पाटील बॉलिंग मार्कवरती. ट्रॅक चेंज केलाय रायटीसाठी, राऊंड विकेटने बॉलिंग मार्कवरती. कट करायचा होता, पवार पुढे सरसावले होते पण विकेट किपर फार वेगाने स्टंपच्या दिशेने येत आहेत. बॉल जसा हातामध्ये आलाय त्यांच्या फ्री हिट वरती धाव आली नाही. डॉट बॉल. राऊंड विकेटने चांगला बॉल होता. ऑफ स्टंपचा बाहेर पिच आणि तिथून बाहेर निघत असताना अँगलने 80 वरती धावसंख्या थांबली. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सोलंकी स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला दिशा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता पण इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. 1 धाव त्यामध्ये दोघेही पूर्ण करतात. एज होती आणि एज घेऊन बॉल विकेट किपरकडे जातोय, तिथून तो येतोय. त्यामध्ये दोघांनी 1 धाव पूर्ण केली आहे. सिंगलने 81 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये मात्र चांगली बॉलिंग केली आहे. वैभव पाटीलचं जे 4थं षटक होतं ते थोडंसं मागडं होतं. तिथे 21 धावा आल्या होत्या पण आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त जर आपण बघितल्या तर 8 धावा आलेल्या आहेत.
आहा लॉफ्ट केले बॉलला स्वीट साऊंड ऑफ द बॅट लॉंग ऑफच्या बाहेर योगेश पवारचा षटकार. टार्गेट सेट करत असताना या ओव्हर मध्ये त्या धावा आल्या नव्हत्या. षटकार आलाय मागचा बॉल वरती. शेवटचा बॉल पूल करायचा होता. अपील होत्या आणि बॅटर आउट होतोय. डाव संपला पहिला जो श्रीजा 11 केपीसी इनामपुरीचा होता. 2 विकेट पडले. 87 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता बनवायचा आहेत वीर मराठा जोहे पेंडला 88 धावा विजयासाठी. थँक्स टू ऑल टीम रायगड प्रीमियर लीग ऑर्गनायझर्स. एक विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपल्याला लवकरात लवकर मैदानाचा आत उतरायचंय. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. श्रीजा केपीसी इनामपुरी क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर उतरा. आणि विश्वजीत ठाकूर आपणास सर माहीतच आहे तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सो ओपनिंग पेअर आपली लवकरात लवकर मैदानाचा आत आपल्यालाही पाठवायचं आहे. 88 कुठेही जाऊ नका. 88 धावांचा पाठ